तरी विचारांनी कर्तव्याने मी सदैव तुमच्या सोबतच राहील आणि लक्षात ठेवा आपल्या होते आहे आणि राहणार उपस्थित तुमच्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष सर्वसामान्य नगरसेवक नगरसेविका सर्व अधिकारी वर्ग यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी या ठिकाणी माझे दुःख विचार प्रदेश प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दुःखद विचार बंद करतो. रामकृष्ण. दादा जरी मुख्यमंत्री झाले नसतील तरी ते जनसामान्यांचे मुख्यमंत्री पहिल्या टर्मपासूनच होते. त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपद जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करतो, न्याय देतो, तेव्हा त्या पदाला महत्त्व होतं. पदामुळं माणूस नसतो तर माणसाच्या कामामुळं त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद म्हणून दादा आम्ही त्यांना कधीच घोषित केलेलं आहे आणि आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करू. दादा जरी मुख्यमंत्री झाले नसतील तरी ते जनसामान्यांचे मुख्यमंत्री पहिल्या टर्मपासूनच होते. त्याच्यामुळं मुख्यमंत्रीपद जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करतो, न्याय देतो, तेव्हा त्या पदाला महत्त्व होतं. पदामुळं माणूस नसतो तर माणसाच्या कामामुळं त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद म्हणून दादा आम्ही त्यांना कधीच घोषित केलेलं आहे आणि आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करू. दादांच्या जाणं काय बोलावं सुचतच नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आळंदी पुणे जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या ठिकाणी थांबतो. आज मोठा माणूस यातनं आपल्यातनं गेलेला आहे. खरं पाहिलं तर आमच्यावरती ही श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येते, त्याचं फार मोठं दुर्दैव आमच्यावरती आहे. पण माऊलींच्या त्यांनी प्रार्थना करतो, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम त्यांनी प्रार्थना करतो, पांडुरंगाची त्यांनी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यात चिर शांती देव. ओम शांती, ओम शांती. महाराष्ट्राला खूप मोठी हानी पोहोचलेली आहे ताई, काय मोठी हानी पोहोचलेली. दादा गेलेत म्हणजे घरातले एक पूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्याचे एक आमचं घरचं माणूस गेल्यासारखं आम्ही सगळेजण रडतोय. 5 वर्षाच्या मुलापासनं तर 100 वयाच्या मुलापासनं सगळे लोक रडत आहेत. का तर दादाने एवढी कामं केल्यात आणि आमचे संबंध एवढे चांगले होते. दादांच्यावर मला नाही बोलायला होतं कारण दादा एवढे प्रेमळ होते का दादाने कधी कोणाला नाही म्हणून कधीच म्हणले नाही. दादा ज्यांचं काम करायचं असेल त्यांना हा म्हणतील, नाही त्यांना रोग भाय ठोक होते. आज आम्ही सर्वजण निशब्द झालो, कारण वेळ पाळणारा माणूस वेळेआधी निघून जाणं हे अतिशय वेदनादायी आणि दुःखद अशी घटना आज आपल्यासमोर आहे. दादा आपल्यामध्ये नाही हा विश्वास बसत नाही. खरं पाहिलं तर आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आलेल्याची प्रत्येक माणसाची चौकशी करणारे दादा होते. खरं पाहिलं तर अफाट लोकसंग्रह, प्रचंड वेळ पाळणारा आणि कोणतंही काम हातात घेतल्यानंतर तात्काळ तोडगा काढणारे दादा होते. किती बोललं तरी दुःखाचं वर्णन शब्दात करणं अतिशय अवघड आहे. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि आमच्या भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री आदरणीय दादा, आमचे सर्व बहिणींचे लाडके दादा, आता हे बोलण्यासारखा वेळ नाही आहे पण कुठंतरी भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आज आम्ही या सगळ्या महिला आमच्या जो 10 ते 15 वर्ष झालं दादांबरोबर कंटिन्यू आम्ही काम करतोय. पण दादांचा स्वभाव असा होता की तळागाळातल्या महिलेचं काम हे 2 मिनिटात दादा करायचे. तर मी आज दादांना अशी श्रद्धांजली वाहील की आम्ही सर्व महिला सुनित्रा वहिनींच्या सोबत राहू आणि त्यांच्या रूपात आम्ही दादांना बघू, हीच मी श्रद्धांजली दादांना वाहते. आणि वहिनींच्या हातनं दादांसारखं काम हो आणि आमच्या पक्षाची जी उणीव आहे ती दादांसारखी उणीव कुणीच भरून काढू शकत नाही, पण वहिनींच्या माध्यमातून आम्ही दादांना बघू, हीच आमच्या महिला भगिनींच्या वतीने आम्ही श्रद्धांजली वाहतो. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी खऱ्या अर्थानं घडवला आणि अनेक विकास कामं त्या दादांनी केली. त्यामध्ये आळंदी शहरासाठी दादांनी 217 कोटीचा विकास आराखडा या ठिकाणी राबवलेला आहे. निश्चितपणानं आळंदीचा कायापालट दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असेल, 4 नंबर शाळा असेल, नवीन पूल असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईनी असतील, त्याचप्रमाणे 47 कोटीची भामासखेडची पाण्याची योजना या ठिकाणी या आळंदी शहरासाठी दिली गेली. अशी अनेक कामं आहेत की सांगण्यासारखी. म्हणून दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हळला. दादांच्या जाणं काय बोलावं सुचतच नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आळंदी पुणे जिल्हा नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन या ठिकाणी थांबतो.
मुख्यमंत्री आदरणीय दादा, आमचे सर्व बहिणींचे लाडके दादा. आता हे बोलण्यासारखा वेळ नाही आहे, पण कुठंतरी भावना व्यक्त केल्या पाहिजेत. आज आम्ही या सगळ्या महिला आमच्या जो 10 ते 15 वर्ष झालं दादांबरोबर कंटिन्यू आम्ही काम करतोय. पण दादांचा स्वभाव असा होता की तळागाळातल्या महिलेचं काम हे 2 मिनिटात दादा करायचे. तर मी आज दादांना अशी श्रद्धांजली वाहील की आम्ही सर्व महिला सुनित्रा वहिनी यांच्या सोबत राहू आणि त्यांच्या रूपातनं आम्ही दादांना बघू. हीच मी श्रद्धांजली दादांना वाहते. आणि वहिनींच्या हातनं दादांसारखं काम हो आणि आमच्या पक्षाची जी उणीव आहे ती दादांसारखी उणीव कुणीच भरून काढू शकत नाही. पण वहिनींच्या माध्यमातून आम्ही दादांना बघू, हीच आमच्या महिला भगिनींच्या वतीने आम्ही श्रद्धांजली वाहतो. प्रत्येक नागरिक हळहळ आहे की आज आपल्या घरामधलाच एक व्यक्ती गेलेला असो आणि आज आपण पाहता या ठिकाणी अनेकांनी अगदी आपल्या अश्रू देखील दिलेले आहेत. आता या ठिकाणी थांबूया. कॅमेरामॅन